Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the presumptive tax scheme under section 44AE. This section gives the provisions relating to presumptive tax for a particular businesses. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे, युनिट आहे प्रिझम्प्टिव्ह टॅक्स. या प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम अंतर्गत जे 3 सेक्शन्स आहेत त्यापैकी आपण पहिल्या लेक्चरमध्ये प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम अंडर सेक्शन 44AD जो बिझनेसमनसाठी आहे, स्मॉल बिझनेसमनसाठी, तो आपण पाहिला. इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड द प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम अंडर सेक्शन 44ADA विच इज फॉर द प्रोफेशनल्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शन 44ADA अंतर्गत जो प्रोफेशनल लोकांसाठी जे प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम आहे त्याचे नियम आपण पाहिले. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम अंडर सेक्शन 44AE. आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण ही जी प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम आहे अंडर सेक्शन 44AE जी कोणासाठी आहे तर इट इज फॉर द बिझनेसेस विच आर डुईंग द गुड्स ट्रान्सपोर्टेशन बिझनेस. ओके, जे व्यक्ती गुड्स ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात अशा लोकांसाठी ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम अंडर सेक्शन 44AE ही आहे. मग लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर सेक्शन. बघा सुरुवातीला काय सांगितलं आहे, प्रिझम्प्टिव्ह taxation system under section 44AE. Applicability of this particular section means for which businesses this section is applicable. The scheme of section 44AE is designed to give relief to the small taxpayers engaged in the business of कोणते बिझनेसमन बघा, ऑफ प्लाइंग, हायरिंग और लीजिंग ऑफ गुड्स कॅरेजेस. गुड्स कॅरेज करणे म्हणजे ट्रान्सपोर्ट करणे. ओके, इन शॉर्ट द बिझनेसमन विच आर एंगेज्ड इन द गुड्स ट्रान्सपोर्टेशन बिझनेसेस. जे बिझनेसेस हे गुड्स ट्रान्सपोर्टेशन करतात अशा बिझनेसेससाठी फक्त हा सेपरेट सेक्शन आहे, सेक्शन 44AE. दिस section 44AE is for the businesses which are engaged in the goods transportation business. त्यांच्यासाठी फक्त हा सेक्शन आहे, सेक्शन 44AE. आता केअरफुली बघा काय सांगितलंय, इलिजिबल टॅक्स पेयर्स अँड इलिजिबल बिझनेसेस फॉर द पर्पज ऑफ प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44AE. आत्ताच आपण पाहिलं की जे व्यक्ती किंवा जे बिझनेसेस गुड्स ट्रान्सपोर्टेशन करतात, कोणते बिझनेसेस या स्कीमसाठी इलिजिबल आहेत, सर्व पात्र आहेत का ठराविक जण पात्र आहेत. बघा, द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AE आर ॲप्लिकेबल टू एव्हरी पर्सन. फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा समजा गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे. समजा एखादी HUF आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, ती स्वतः असा गुड्स ट्रान्सपोर्टेशन करण्याचा, वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचा बिझनेस करते. किंवा एखादी पार्टनरशिप फर्म आहे, भागीदारी संस्था आहे, ती जर गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करत असेल, किंवा एखादी कंपनी आहे, ओके, कंपनी जर गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करत असेल, कोणताही बिझनेस, एनी बिझनेस, द बिझनेस मे बी सोल प्रोप्रायटरी बिझनेस, द बिझनेस मे बी पार्टनरशिप बिझनेस, द बिझनेस मे बी HUF और द बिझनेस मे बी अ कंपनी, एनी बिझनेस विच इज डुईंग द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. जो बिझनेस गुड्स ट्रान्सपोर्टेशन करत असेल अशा बिझनेसेससाठी ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम आहे अंडर सेक्शन 44AE. आता ही कोणत्या बिझनेसेसला फक्त ही स्कीम मिळू शकते बघा, ट्रान्सपोर्टेशन बिझनेसला ही मिळते स्कीम. जे गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात त्यांनाच्यासाठीच ही स्कीम आहे. परंतु पुढे काय सांगितलं बघा, द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम of section 44AE can be adopted by a person engaged in the business of transportation of goods. जो बिझनेस सोलो प्रोप्रायटरी असो, पार्टनरशिप असो, कंपनी असो किंवा HUF असो, जो बिझनेस गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करतो, व्यवसाय करतो, आणि हू डज नॉट ओन मोर दॅन 10 गुड्स व्हेकल्स ॲट एनी टाईम ड्युरिंग द इयर. म्हणजे जो बिझनेस गुड्स ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो आणि त्यांच्याकडे नॉट मोर दॅन 10 म्हणजे 10पेक्षा कमी गाड्या आहेत, असेच व्यक्ती फक्त हा स्कीम निवडू शकतात. आता काही मोठे
बिझनेसमन असू शकतात, गुड्स ट्रान्सपोर्टेशनच करतात, परंतु त्यांच्याकडे 10पेक्षा जादा गाड्या जर असतील तर त्यांच्यासाठी ही स्कीम नाही. ही स्कीम कोणासाठी आहे, तर जे छोटे बिझनेसमन आहेत. आणि छोटे बिझनेसमन कोणाला म्हणायचं, तर ज्यांच्याकडे 10पेक्षा कमी आहेत. दोज बिझनेसेस हू ओन्स लेस दॅन 10 व्हेकल्स ड्युरिंग द इयर. जर त्यांच्याकडे 10पेक्षा कमी गाड्या असतील असेच ट्रान्सपोर्ट बिझनेस करणाऱ्यांनाच फक्त ही स्कीम अवेलेबल आहे. ज्यांच्याकडे 10पेक्षा जादा गाड्या आहेत ते मोठे बिझनेसेस आहेत असं मानलं जातं, त्यांच्यासाठी ही स्कीम नाही. धिस स्कीम of presumptive taxation under section 44AE is applicable only to those businesses who have less than 10 vehicles. ज्यांच्या 10पेक्षा कमी गाड्या आहेत त्यांनाच फक्त ही स्कीम अवेलेबल आहे. 10पेक्षा जास्त गाड्या असतील तर त्यांना ही स्कीम अवेलेबल नाही. बघा पुढे काय सांगितलंय, ए पर्सन हू ओन्स मोर दॅन 10 गुड्स व्हेकल. ज्यांच्याकडे 10पेक्षा जास्त गाड्या आहेत कॅन नॉट अडॉप्ट प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44AE. जे आत्ता मी सांगितलं की ज्या बिझनेसमनकडे व्यक्तीकडे 10पेक्षा जास्त गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याच्या गाड्या आहेत, व्हेकल्स आहेत, तो बिझनेस ही स्कीम सिलेक्ट करू शकत नाही, निवडू शकत नाही. बघा, द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44AE कॅन बी अडॉप्टेड बाय पर्सन हू इज एंगेज्ड इन द गुड्स ट्रान्सपोर्टेशन बिझनेस अँड हू डज नॉट ओन मोर दॅन 10 गुड्स व्हेकल ड्युरिंग द इयर. हे जे आपले बेसिक थेरॉटिकल पार्ट आहे तो काय सांगतो की ही जी स्कीम आहे ही कुणासाठी डेव्हलप केलेली आहे, ही स्कीम कुणासाठी तयार केलेली आहे, तर जे बिझनेसमन गुड्स ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात, गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात आणि ज्यांच्याकडे 10पेक्षा जास्त गाड्या नाहीत, म्हणजेच 10पेक्षा कमी आहेत, म्हणजेच काय, द बिझनेसेस which are engaged in the goods transportation and which are having less than 10 vehicles, goods transportation vehicles, only these businesses are eligible for this particular scheme. ही स्कीम सर्वांसाठी नाही, ही स्कीम फक्त कुणासाठी आहे, तर एक म्हणजे जे गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी, ही पहिला नियम. आणि दुसरा आणि शेवटचा नियम की त्या बिझनेसमध्ये गुड्स ट्रान्सपोर्टेशन करण्याच्या गाड्या ह्या 10पेक्षा कमी असतील त्यांनाच फक्त ही स्कीम अवेलेबल आहे. आणि काय सांगितलं बघा, द इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ दिस स्कीम इज रिस्ट्रिक्शन ऑन ओनिंग नॉट मोर दॅन 10 गुड्स व्हेकल्स ॲट एनी टाईम ड्युरिंग द इयर. म्हणजे ते एवढं सांगतात की त्या बिझनेसमनकडे, त्या व्यावसायिकाकडे 10पेक्षा जास्त गाड्या नसाव्या, तो ओनर 10पेक्षा जास्त गाड्यांचा मालक नसावा, ते स्वतःच्या नसाव्या. म्हणजे कमी गाड्या असतील, 10पेक्षा कमी गाड्या जर वापरल्या जात असतील बिझनेसमध्ये तर तोच बिझनेस फक्त ही स्कीम सिलेक्ट करू शकतो. दस इफ अ पर्सन, हे वाक्य सर्वात महत्त्वाचं आहे बघा, दस इफ अ पर्सन मीन्स बिझनेसमन ओन्स मोर दॅन 10 गुड्स व्हेकल्स. जर 10पेक्षा जास्त गाड्या असतील तर ही कॅनॉट टेक ॲडव्हान्टेज ऑफ धिस स्कीम. तर असा बिझनेस ह्या स्कीमचा फायदा घेऊ शकत नाही. फायदा घेऊ शकत नाही म्हणजे ही स्कीम निवडू शकत नाही, सिलेक्ट करू शकत नाही. आता या स्कीममध्ये त्या बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं बघा. द मॅनर ऑफ कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल बिझनेस इन्कम इन केस ऑफ पर्सन अडॉप्टिंग प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44AE. आत्ता जे सांगितलं की ही जी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम आहे अंडर सेक्शन 44AE, ही स्कीम कोणासाठी आहे, तर धिस स्कीम इज फॉर दोज बिझनेसेस विच आर एंगेज्ड इन द गुड्स ट्रान्सपोर्टेशन बिझनेस. जे वस्तूच्या ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करतात त्या बिझनेसेससाठी ही स्कीम आहे. आणि त्याचबरोबर त्या बिझनेसमनकडे 10पेक्षा कमी गाड्या असतील, 10पेक्षा कमी लेस दॅन 10, तरच ही स्कीम निवडता येते. मग एखादा बिझनेसमन आहे त्याच्याकडे 8च गाड्या असतील, 8 म्हणजे 10पेक्षा कमी आहेत, आणि तो बिझनेस गुड्स ट्रान्सपोर्टेशनचं ते काम करतात, म्हणजे तो बिझनेस जो आहे तो या प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44AE हा ऑप्शन तो निवडू शकतो. आणि जर हा ऑप्शन निवडला तर इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं बघा, कॉम्प्युटेशन ऑफ बिझनेस इन्कम. बघा, इन केस ऑफ अ पर्सन हू इज विलिंग टू ऑप्ट फॉर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44AE. जर एखाद्या बिझनेसला असं वाटलं, बिझनेसमनची इच्छा असेल की प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंतर्गत आपण हा ऑप्शन निवडावा, तर इन्कम विल बी कॉम्प्युटेड ऑन इस्टिमेटेड बेसिस.
तर इस्टिमेटेड म्हणजे अंदाजे त्या बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. अंदाजे म्हणजे कसं ते आपण पुढे यामध्ये पाहणार आहोत. आता त्यासाठी जे काही गाड्या आहेत, गुड्स ट्रान्सपोर्टेशन करण्याच्या ज्या व्हेकल्स आहेत, गाड्या आहेत, त्या दोन प्रकारे क्लासिफाय केल्या जातात. बघा काय सांगितलंय, फॉर हेवी गुड्स व्हेकल, ज्या गाड्यांमध्ये हेवी गुड्स मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वस्तूंची ने-आण केली जाते, जसं की एखादा ट्रक असेल, एखादा कंटेनर असेल, यामध्ये जास्त क्वांटिटी, जास्त वेट हे ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं. तर जे हेवी गुड्स व्हेकल आहेत, केअरफुली बघा, इन्कम विल बी कॉम्प्युटेड, अशा गाड्यांचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जाईल, ॲट द रेट काय बघा, ₹1000 पर टन. बघा केअरफुली, 1000 रुपये पर टन एका टनासाठी. एक टन म्हणजे किती किलो, 1000 किलो. 1000 किलोला एक टन असं म्हटलं जातं. 1000 किलोला एक टन असं म्हणतात. हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. एक टन, 1 टन इज इक्वल टू 1000 kg. एक टन जर गुड्स असतील तर त्याच्यासाठी 1000 रुपये ऑफ ग्रॉस व्हेकल वेट फॉर एव्हरी मंथ. म्हणजे जर एखादी हेवी गुड्स व्हेकल आहे, मग त्यामध्ये कंटेनर असेल किंवा मोठे ट्रक असेल, तर त्या ट्रकचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं, इन्कम विल बी, इन्कम किती असेल तर 1000 रुपये पर टन पर मंथ. एका महिन्याचं एका टनाचं इन्कम 1000 आहे. म्हणजे जर गाडीमध्ये 2 टन असतील तर 2000 इन्कम, 3 टन असतील तर 3000 इन्कम, 4 टन असतील तर 4000, 5 टन असतील तर 5000. एका टनासाठी 1000 रुपये एका महिन्याचं इन्कम. एका महिन्याचा फक्त हिशोब चाललाय. जर गाडीचं कपॅसिटी 10 टनची असेल तर 10,000 इन्कम येईल. 8 टन असेल तर 8000 येईल. एका टनासाठी 1000. एका टनासाठी 1000. समजा 12 टन असेल तर 12,000 रुपये हे 12,000 रुपये हे झाले एका महिन्याचे इन्कम. त्यांनी आपल्याला एवढं सांगितलंय की ते जी गाडी आहे ती जर हेवी गुड्स व्हेकल असेल तर 1000 रुपये पर टन पर मंथ हे त्या इन्कम मानलं जातं. एका टनासाठी 1000 आहेत. एका टनाचे 1000 एका महिन्याला. एका टनासाठी हे पुढं आपल्याला एक्झाम्पलच्या वेळेला लागणार आहे, म्हणून इथं मी स्टार करून ठेवतो. हे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना लागणार आहे. ओके, फॉर एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्यासाठी ह्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं. ऑर पार्ट ऑफ द मंथ ड्युरिंग विच द हेवी गुड्स व्हेकल इज ओन्ड बाय द टॅक्स पेयर. म्हणजे जरी अगदी तुम्ही फक्त 10 दिवस गाडी वापरली आणि 11व्या 12व्या दिवशी ती गाडी विकली असेल, त्या महिन्याभरामध्ये तुम्ही थोडे दिवस जरी ती गाडी वापरली असेल तरी महिन्याभराचं कॅल्क्युलेशन हे याप्रमाणेच केलं जातं. इन केस व्हेकल अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल, हेवी गुड्स व्हेकल म्हणजे अवजड जे काही वाहनं असतात ते सोडून जर इतर कोणत्या गाड्या असतील, हे सर्वात महत्त्वाचं. मागाशीच मी सांगितलं की हा जो काही सेक्शन आहे, सेक्शन 44AE, याप्रमाणे ज्या व्हेकल्स असतात, गाड्या असतात, त्याचं क्लासिफिकेशन 2 गटांमध्ये केलं जातं. पहिलं आपण पाहिलं हेवी गुड्स, ज्या हेवी वस्तूंची ने-आण करतात त्या गाड्या, आणि दुसऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी काय सांगितलं बघा, इन केस ऑफ व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल्स, हेवी गुड्स व्हेकल्स सोडून ज्या बाकीच्या गाड्या असतील त्यांच्यासाठी इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट 7500 फॉर एव्हरी मंथ ऑर पार्ट ऑफ द मंथ इन विच गुड्स कॅरेज इज ओन्ड. म्हणजे दर महिन्याला त्या गाडीचं 7500 रुपये इन्कम आहे असं मानलं जातं. अँड पार्ट ऑफ द मंथ वुड बी कन्सिडर्ड ॲज अ फुल मंथ. जरी तुम्ही महिन्यातले काही दिवस, 10 दिवस जरी गाडी वापरली असेल तरी ते पूर्ण महिना वापरली असं अज्युम केलं जातं आणि कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यामुळे कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल आहे. बघा, गाड्यांचे 2 प्रकार फक्त केलेले आहेत. एक म्हणजे जर ती गाडी हेवी गुड्स व्हेकल असेल, हेवी गुड्स व्हेकल असेल जसं कंटेनर किंवा ट्रक असेल, तर त्या गाडीचं इन्कम किती घ्यायचं तर 1000 रुपये पर टन पर मंथ. एका महिन्याला एका टनाचे 1000 रुपये इन्कम. एका टनाचे 1000, 2 टन असतील 2000, 3 टन असतील 3000, 4 टन असतील 4000, 10 टन असतील तर 10000, 13 टन असतील तर 13000 इन्कम एका महिन्याला. जेवढे गाडीमध्ये टन आहेत, आणि मगाशी सांगितलं 1 टन म्हणजे 1000 किलो, बरोबर. त्याप्रमाणे हेवी गुड्सचं कॅल्क्युलेशन करायचं, गाडीचं इन्कम. आणि हेवी गुड्स सोडून इतर कोणती गाडी असेल, अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल असेल, हेवी गुड्स सोडून इतर ज्या बाकीच्या गाड्या असतील तर त्या गाड्यांचं इन्कम किती, द इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट ₹7500 फॉर एव्हरी मंथ.
त्या गाडीतून महिन्याला 7,500 रुपये इन्कम मिळतं असं इस्टिमेट केलं जातं, अंदाज लावला जातो. ते तुम्हाला इन्कम कमी मिळेल जास्त मिळेल, परंतु त्या गाडीचं इन्कम महिन्याला 7,500 आहे. एका महिन्याला 7,500 वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने याप्रमाणे कॅल्क्युलेशन हे केलं जातं. त्यामुळे गाड्या दोन प्रकारच्या, हेवी गुड्ससाठी नियम एका टनाला 1,000चा आणि बाकीच्या गाड्या असतील हेवी गुड्स सोडून इतर त्याला महिन्याला 7,500 रुपये इन्कम. आता एक्झाम्पल बघण्यापूर्वी एक नियम फक्त बघा. हेवी गुड्स व्हेकल म्हणजे काय, जे आपण मगाशी शब्द वापरला. हेवी गुड्स व्हेकल मीन्स ग्रॉस व्हेकल एनी वेट एक्सिडिंग 12,000 kg. 12,000 म्हणजे 12 टन. जर गाडीमध्ये 12 टनपेक्षा जास्त वस्तूंचा लोड हा जर नेण्याची कपॅसिटी असेल 12 टनपेक्षा जास्त, तर त्या गाडीला हेवी गुड्स व्हेकल असं म्हटलं जातं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये ती गाडी हेवी गुड्स व्हेकल आहे का हेवी गुड्स व्हेकल नाही हे आपल्याला दिलेलं असतं, त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. बघा एक्झाम्पल, दिस इज एक्झाम्पल नंबर 1. केअरफुली बघा, आपण 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. मिस्टर खुश इज एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ फ्लाइंग, हायरिंग ऑर लिझिंग ऑफ गुड्स कॅरेज. म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्टेशन, कॅरेज म्हणजे वाहतूक, गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याचा त्याचा बिझनेस आहे. व्यक्तीचं नाव काय आहे तर मिस्टर खुश. थ्रू आउट द इयर ही ओन्ड 9 गुड्स व्हेकल्स. त्याच्याकडे 9 गाड्या फक्त आहेत. ओके, 9 गाड्या आहेत म्हणजे 10पेक्षा कमी. 10पेक्षा कमी आहेत म्हणजे प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीमसाठी हा व्यक्ती इलिजिबल आहे. कारण की नियमाप्रमाणे 10पेक्षा गाड्या कमी असतील तरच तो व्यक्ती प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीमचा ऑप्शन निवडू शकतो. याच्याकडे 9 गाड्या आहेत त्यामुळे हा ऑप्शन त्याला निवडता येईल. आणि ज्या 9 गाड्या आहेत त्या अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल आहेत. म्हणजे त्यापैकी एकसुद्धा गाडी ही हेवी गुड्सवाली नाही, सगळ्या गाड्या ह्या छोट्या गाड्या आहेत. हेवी गुड्सवाली एकही गाडी नाही. एकूण गाड्या किती आहेत 9, आणि त्यात ते म्हणतात त्या 9च्या 9 अदर दॅन हेवी गुड्स आहेत. म्हणजे हेवी गुड्सची वाहतूक करणाऱ्या गाड्या नाहीत. 9च्या 9 ह्या छोट्या गाड्या आहेत. मग आपण मगाशी नियम पाहिला की जर गाडी छोटी असेल तर महिन्याचं इन्कम किती मानलं जातं 7,500 रुपये महिन्याला. पुढे काय सांगितलं बघा. व्हॉट विल बी द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम द बिझनेस ऑफ फ्लाइंग, हायरिंग ऑर लिझिंग ऑफ गुड्स कॅरेज. म्हणजेच गुड्स ट्रान्सपोर्टेशनचं की इन्कम किती इफ ही अडॉप्ट्स द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44A. जर त्या बिझनेसमनने मिस्टर खुश नावाच्या व्यक्तीने ज्याच्याकडे एकूण 9 गाड्या आहेत आणि 9च्या 9 ह्या छोट्या गाड्या आहेत, हेवी गुड्स व्हेकल एक पण नाही, 9च्या 9 छोट्या गाड्या असतील तर त्या बिझनेसचं एकूण वर्षभराचं इन्कम किती. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचे जर त्यांनी सेक्शन 44AE अंतर्गत जर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनचे ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर. बघा काय सांगितलं आहे सोल्युशनमध्ये. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AE हा सेक्शन काय सांगतो. फॉर हेवी गुड्स व्हेकल इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट ₹1,000 पर टन ऑफ द ग्रॉस व्हेकल वेट फॉर एव्हरी मंथ. ओके, ऑर पार्ट ऑफ द मंथ. आपण मगाशी पण पाहिलं की हा जो सेक्शन आहे सेक्शन 44AE हा काय सांगतो. जर हेवी गुड्स व्हेकल असेल तर त्या गाडीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं. एका टनाला 1,000 रुपये महिन्याचे. एका टनाला 1,000 रुपये इन्कम एका महिन्याचं हे कॅल्क्युलेट केलं जातं. आणि हेवी गुड्स सोडून इतर गाड्या असतील इन केस ऑफ व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल्स. ओके, हेवी गुड्स सोडून इतर गाड्यांसाठी इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट ₹7,500 फॉर एव्हरी मंथ ऑर पार्ट ऑफ द मंथ. तुम्ही गाडी महिन्यात वापरली तर त्या महिन्याभरामध्ये महिन्याचं इन्कम एका गाडीचं इन्कम 7,500 रुपये आहे असं मानलं जातं. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा. इन द प्रेझेंट केस मिस्टर खुश ओन्ड 9 व्हेकल्स. त्या व्यक्तीकडे 9 गाड्या आहेत अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल. म्हणजे त्या 9च्या 9 गाड्यापैकी एक ही हेवी गुड्स व्हेकल नाही, सर्व गाड्या छोट्या गाड्या आहेत. थ्रू आउट द इयर वर्षभरात महिने किती असतात 12. हेन्स द इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲज फॉलोज. आता इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. 2 कॉलम केले, एक पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट इन रुपीज. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे. गाड्या किती आहेत 9 गाड्या आणि त्या सगळ्या गाड्या अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल आहेत. हेवी गुड्स व्हेकल असत्या तर त्याचं कॅल्क्युलेशन टननुसार केलं जातं. परंतु मगाशी जे आत्ता वाक्य आपण पाहिलं की इन केस ऑफ व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल्स सोडून इतर गाड्या असतील छोट्या गाड्या तर इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट 7,500 पर मंथ. एका गाडीचं इन्कम 7,500 रुपये. मग बघा एका गाडीचं 7,500 म्हणून हे लिहिलं. इन्कम पर मंथ पर व्हेकल किती 7,500.
एका गाडीचे 7,500 रुपये, एका गाडीचे, एका महिन्याचे. आपण हे महिन्याचा हिशोब फक्त करतोय. एका गाडीचे एका महिन्याचे 7,500. हे एका गाडीचा हिशोब चाललाय, एका महिन्याचाच. हे झाले एका गाडीचं. आपल्याकडे गाड्या किती आहेत? 9. म्हणून केलं त्याला हे एका गाडीचं इन्कम 7,500, 9 गाड्यांचं शोधण्यासाठी गुणिले नंबर ऑफ व्हेकल्स किती? 9. ओके, गुणिले केलं, मल्टिप्लाय केलं, मग 7,500 गुणिले 9, एकूण महिन्याचं इन्कम किती झालं? 67,500. फक्त गुणाकार केला, 7,500 गुणिले 9, म्हणून त्याला नाव दिलं मंथली इन्कम ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44A फ्रॉम 9 गुड्स व्हेकल्स. एका गाडीचं इन्कम महिन्याचं 7,500 आहे, मग 9 गाड्यांचं शोधण्यासाठी गुणिले 9 करून इन्कम किती आलं महिन्याचं? 67,500. हे एका महिन्याचं आहे. एका महिन्याचं 67,500. वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला गुणिले 12 महिने करावं लागेल, म्हणून गुणिले नंबर ऑफ मंथ्स इन अ इयर ड्युरिंग विच व्हेकल्स वेअर ओन्ड. एकूण वर्षभरामध्ये किती महिने आपण गाडी वापरली? तर वर्षात महिने 12 असतात, 12 महिने वापरली. महिन्याचं इन्कम 67,500 गुणिले 12 महिने, म्हणजे इन्कम किती झालं? तर 8,10,000 रुपये. हे झालं इन्कम ऑफ बिझनेस ॲज पर सेक्शन 44AE. बघा, त्याला नाव द्यायचं इन्कम, टोटल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ फ्लाइंग, हायरिंग ऑर लिझिंग द गुड्स ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AE. आपल्याला फक्त एवढं सांगितलं 9 गाड्या आहेत आणि त्या सर्व गाड्या ह्या अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल आहेत. हेवी गुड्स सोडून ज्या बाकीच्या गाड्या असतात त्याला आपण छोट्या गाड्या असं म्हणू शकतो. त्याचं महिन्याचं इन्कम 7,500 रुपये मानलं जातं एका गाडीचं. एका गाडीचं 7,500 म्हणजे 9 गाड्यांचं आलं 67,500. ओके, हे एका महिन्याचं. वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, एकूण इन्कम आलं वर्षभराचं 8,10,000 रुपये. ओके, सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम ऑफ अ बिझनेस अंडर सेक्शन 44AE. नाव द सेकंड एक्झाम्पल. आता हे जे सेकंड एक्झाम्पल आहे यामध्ये दोन्ही प्रकारच्या गाड्या आहेत. म्हणजे काही गाड्या हेवी गुड्स व्हेकल आहेत आणि काही गाड्या ह्या इतर गाड्या आहेत. बघा, एक्झाम्पल नंबर 2 काय सांगितलं आहे? मिस्टर सुनील एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ फ्लाइंग, हायरिंग ऑर लिझिंग गुड्स कॅरेजेस. म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करतो मिस्टर सुनील. ही ओन्ड 5 हेवी गुड्स व्हेकल. त्याच्याकडे 5 हेवी गुड्स व्हेकल आहेत. 5 गाड्या ह्या मोठ्या गाड्या आहेत. हॅविंग ग्रॉस वेट ऑफ 13,000 किलो. म्हणजे 13,000 किलो म्हणजेच 13 टन. त्या गाड्यांची कपॅसिटी किती आहे? 13,000 टनची आहे. 13,000 म्हणजे 13 टन एवढी त्या गाड्यांची कपॅसिटी आहे. 5ही गाड्यांची. प्रत्येक गाडीची कपॅसिटी किती? 13 टनची आहे. अँड 4 अदर गुड्स व्हेकल्स. म्हणजे एकूण गाड्या ज्या आहेत त्यापैकी 5 गाड्या हेवी गुड्स व्हेकल आणि 4 अजून आहेत अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल. ह्या 5 आणि ह्या 4 अशा एकूण 9 गाड्या आहेत. 9 पैकी 5 गाड्या हेवी गुड्सवाल्या आणि 4 इतर आहेत. ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 1920 व्हॉट विल बी द टॅक्सेबल इन्कम ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AE. ओके, या ज्या 5 गाड्या हेवी गुड्सच्या आणि 4 गाड्या इतर गाड्या, अशा 5 आणि 4 9 गाड्यांचं आपल्याला इन्कम हे सेक्शन 44AE प्रमाणे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इन्कम बघा कसं कॅल्क्युलेट केलं जाईल. सोल्युशन बघा, आपण जे थेरॉटिकल पार्ट पाहिला तो पुन्हा एकदा इथं मेन्शन केला आहे. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AE फॉर हेवी गुड्स व्हेकल. जर त्या बिझनेसमॅनकडे हेवी गुड्स व्हेकल असतील तर त्या गाडीचं इन्कम किती? इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट ₹1,000 पर टन ऑफ ग्रॉस व्हेकल वेट फॉर एव्हरी मंथ ऑर पार्ट ऑफ मंथ. म्हणजे एका टनाला 1,000 रुपये. एका टनाला 1,000 रुपये महिन्याचे. एका महिन्याचा आधी हिशोब करायचा. एका टनाला 1,000. आपल्या गाड्या किती टनाच्या आहेत बघा, आपण आत्ताच पाहिलं गाड्या 13 टनाच्या आहेत. मग एका इथं काय लिहिलं आहे? 1,000 रुपये पर टन. म्हणजे 1 टन लोड असेल तर 1,000 रुपये. आपल्या गाड्या 13 टनच्या आहेत. म्हणजे एका गाडीचं इन्कम किती घ्यायचं? तर ते 13,000 रुपये येणार आहे. त्यांनी काय सांगितलं आहे? एका टनाला 1 टन जर लोड असेल तर 1,000. मग आपले 13 टन आहे. 13 टनाला किती येणार आहे? तर 13,000 रुपये हे एका गाडीचं इन्कम येणार आहे. ओके, 13,000 रुपये. पुढं काय सांगितलं आहे बघा? पर मंथ ड्युरिंग विच द हेवी गुड्स व्हेकल इज ओन्ड. हे झालं हेवी गुड्सचं. हेवी गुड्स व्हेकल असेल तर एका टनाला 1,000 एका महिन्याचे. पुढे 1,000 रुपये एका टनाला. त्यानंतर ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी काय? इन केस ऑफ अदर व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल्स. हेवी गुड्स व्हेकल सोडून इतर कोणत्याही गाड्या असतील त्यांचं इन्कम किती? इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट ₹7,500 फॉर एव्हरी मंथ ऑर पार्ट ऑफ द मंथ पर व्हेकल. प्रत्येक गाडीचं इन्कम किती मानलं जातं? दर महिन्याला 7,500 रुपये.
दर महिन्याला 7,500 रुपये इन्कम आहे असं इन्कम मानलं जातं. ओके, त्यामुळे गाड्या दोन प्रकारच्या आहेत. मग आता आपल्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं, इन द प्रेझेंट केस मिस्टर सुनील ओन्ड टोटल 9 गुड्स व्हेकल. एकूण 9 गाड्या त्याकडे आहेत, त्यापैकी इन विच 5 आर हेवी गुड्स व्हेकल. 5 गाड्या हेवी गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन करतात. हॅव्हिंग ग्रॉस वेट 13,000 किलो. 13,000 किलो म्हणजे मग असे सांगितले किती टन, तर 13 टन. हेन्स इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲज फॉलो. पहिल्यांदा आपण जे हेवी गुड्स व्हेकल आहेत किती आहेत, त्या 5 आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन करूया. बघा, पहिल्यांदा 2 कॉलम केले, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट इन रुपीज. पहिल्यांदा काय लिहिले बघा, इन्कम पर मंथ. आधी आपण महिन्याचं इन्कम काढूया एका गाडीचं. इन्कम पर मंथ पर व्हेकल पर हेवी गुड्स व्हेकल. एका गाडीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट करणार, मगाशी सांगितलं की एका टनासाठी 1,000. बरोबर, इथं आपण मगाशी नियम पाहिलेला की एका टनासाठी 1,000 हे महिन्याचं इन्कम आहे. आपल्या गाडीमध्ये किती लोड आहे, 13 टन आहे, त्यामुळे 13 टनचं 13,000 असणार आहे. बघा, 13,000 किलो दॅट इज 13 टन. मागाशी आपण पाहिलं 13,000 किलो म्हणजे 13 टन. एका किलोला 1,000 रुपये इन्कम, एका टनला 1,000. मग 13 टनचं किती इन्कम येणार आहे, तर ते येणार आहे 13,000 रुपये. जे आपण मागाशी पण आय थिंक पाहिलेलं होतं की गाडीमध्ये लोड जेवढा असेल, कपॅसिटी असेल आहे 13,000 म्हणजे 13 टनची. एका टनसाठी 1,000 रुपये इन्कम, 13 टनचं मग येणार आहे 13,000 रुपये इन्कम. हे झालं एका गाडीचं इन्कम. एका गाडीचं आणि एका महिन्याचं इन्कम किती आलं, 13,000. एका गाडीचं इन्कम झालं. आता आपल्याकडे गाड्या किती आहेत, 5. एका गाडीचं 13,000, 5 गाड्यांचं शोधण्यासाठी गुणिले 5 व्हेकल्स म्हणून गुणिले नंबर ऑफ हेवी गुड्स व्हेकल. त्याने त्याला गुणाकार केला. मग एका महिन्याचं 13,000, 5 गाड्यांचं किती आलं, 13 5 65,000. हे झालं 5 गाड्यांचं महिन्याचं इन्कम. बरोबर, 13,000 हे एका गाडीचं एका महिन्याचं इन्कम होतं. बरोबर, 13,000. अशा आपल्याकडे 5 गाड्या आहेत म्हणून गुणिले 5 करून एका महिन्याचं इन्कम किती आलं, 5 गाड्यांचं 65,000. हे झालं 5 गाड्यांचं महिन्याभराचं इन्कम. बघा, मंथली इन्कम ऑफ हेवी गुड्स व्हेकल्स किती, 65,000. एका महिन्याचं मंथली इन्कम, महिन्याचं इन्कम ऑफ 5 हेवी गुड्स व्हेकल्स हे महिन्याचं आहे. मग वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले 12 महिने गुणिले नंबर ऑफ मंथ्स इन अ इयर. वर्षात महिने 12, मग महिन्याचे 65,000 गुणिले 12. एकूण इन्कम किती आलं 5 गाड्यांचं, तर 7,80,000. हे झालं 7,80,000 5 गाड्यांचं वर्षभराचं इन्कम. टोटल इन्कम ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44A फ्रॉम हेवी गुड्स व्हेकल. त्याला ए नाव दिलं. हे झाल्या 5 गाड्या. ओके, ह्याला ए दिलं, ह्याला मी गोल केला. हे झालं फक्त 5 गाड्यांचं इन्कम किती, 7,80,000. आता ह्या 5 गाड्या झाल्या हेवी गुड्सच्या. एकूण गाड्या किती होत्या, 9. अजून आता राहिल्या किती, 4 गाड्या राहिल्या. बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितले 4 गाड्या ह्या इतर गाड्या आहेत आणि त्याचा 4 गाड्यांचं इन्कम आता आपण कॅल्क्युलेट करूया. मगाशी नियम आपण पाहिलेला आहे की हेवी गुड्स सोडून ज्या इतर गाड्या असतात, इन केस ऑफ व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल, हेवी गुड्स सोडून इतर ज्या गाड्या असतात त्यांचं इन्कम किती येतं, इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट 7,500 पर व्हेकल पर मंथ. एका गाडीचं एका महिन्याचं इन्कम 7,500. आपल्याकडे आता तशा गाड्या 4 शिल्लक आहेत एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे. बघा, इन्कम पर मंथ पर गुड्स, इन्कम पर मंथ पर गुड्स व्हेकल अदर दॅन हेवी व्हेकल किती आपण म्हणतो, जर हेवी व्हेकल सोडून इतर गाडी असेल तर महिन्याचं इन्कम किती, 7,500. हे एका महिन्याचं, एका गाडीचं इन्कम 7,500. अशा आपल्याकडे गाड्या किती आहेत, नंबर ऑफ व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल अशा आपल्याकडे गाड्या आहेत 4. ओके, एका गाडीचं 7,500, असं 4 गाड्यांचं महिन्याचं इन्कम किती आलं, तर 30,000 इन्कम आलं. कसं कॅल्क्युलेट केलं, एका गाडीचं इन्कम एका महिन्याला 7,500 आहे असं मानायचं असतं नियमाप्रमाणे. एका गाडीचं, अशा आपल्याकडे एका गाडीचं 7,500, अशा 4 गाड्यांचं किती, 7,500 गुणिले 4 म्हणजे इन्कम झालं 30,000. हे महिन्याचं इन्कम आहे. एका महिन्याचं 30,000. मग वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले, वर्षात महिने किती असतात, 12 महिने म्हणून गुणिले 12. महिन्याचं इन्कम 30,000 गुणिले 12 महिने म्हणजे वर्षाचं इन्कम किती आलं, तर 3,60,000 रुपये आलं. हे झालं ज्या 4 गाड्या आहेत छोट्या गाड्या, हेवी गुड सोडून इतर म्हणजे त्याला आपण छोटे गाड्या असं म्हणू शकतो, त्या 4 गाड्यांचं वर्षभराचं इन्कम. बघा, टोटल इन्कम ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44A फ्रॉम व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल. ओके, हेवी गुड्स व्हेकल सोडून ज्या इतर गाड्या आहेत त्या 4 गाड्यांचं टोटल इन्कम किती आलं, तर 3,60,000. त्याला बी नाव दिलं.
बघा मगाशी ज्या हेवी गुड्स व्हेकल होत्या आपल्या 5 हेवी गुड्स व्हेकल त्याचं इन्कम किती आलं होतं 7,80,000 आणि आत्ताच्या ह्या बाकीच्या 4 गाड्यांचं इन्कम किती 3,60,000 त्याला बी नाव दिलं. मग ह्या दोन्हींची बेरीज एकूण हा जो कोण बिझनेसमन आहे त्याच्याकडे 5 हेवी गुड्स व्हेकल आहेत, त्या हेवी गुड्स व्हेकलचं उत्पन्न 7,80,000 आणि ह्या ज्या बाकीच्या गाड्या आहेत त्याचं इन्कम 3,60,000 असं दोन्हींची बेरीज केली. दोन्हींची बेरीज झाली 11,40,000. हे 11,40,000 काय आलं तर ज्या एकूण 9 गाड्या आहेत 9 पैकी 5 गाड्या हेवी गुड्सच्या त्याचं इन्कम 780 आणि 4 गाड्या छोट्या गाड्या त्याचं इन्कम 360. ह्या दोन्हींची बेरीज किती आली 11,40,000. त्याला नाव दिलं टोटल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ फ्लाइंग हायरिंग ऑर लिझिंग गुड्स कॅरेजेस ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44A. त्यामध्ये A+B केलं. A+B म्हणजे काय तर A म्हणजे हे पहिल्या ज्या 5 गाड्या होत्या त्या 5 गाड्याचं इन्कम आणि हे बी म्हणजे ह्या ज्या 4 गाड्या आहेत त्या 4चं अशा 9 गाड्यांचं एकूण इन्कम किती आलं तर 11,40,000. सो दिस इज second example on the computation of income of a business doing involved in goods transportation. जे गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याचा व्यवसाय करतात त्यांचं इन्कम या पद्धतीनं हे कॅल्क्युलेट केलं जातं अंडर सेक्शन 44A. त्यात 2च पार्ट फक्त महत्त्वाचे आहेत, ते फक्त पुन्हा एकदा बघूया की जर एखाद्या गाडी ही जर हेवी गुड्स व्हेकल असेल तर त्या गाडीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं ॲट द रेट ₹1,000 पर टन पर मंथ. एका टनाला 1,000 रुपये इन्कम एका महिन्याचं एका टनाचं 1,000 रुपये म्हणजे गाडीमध्ये किती टन आहे वस्तू त्याच्यानुसार इन्कम ठरणार. आत्ताच्या आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं गाडी 13 टनाची म्हणजे गाडीचं इन्कम झालं 13,000. एका टनाला 1,000 म्हणजे 13 टनचं इन्कम झालं 13,000 रुपये. हे एका गाडीचं आणि एका महिन्याचं हे महिन्याचं इन्कम आहे. ओके, हे झालं हेवी गुड्स व्हेकलच्या बाबतीमध्ये. आणि हेवी गुड्स सोडून ज्या इतर गाड्या असतात अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल त्यांचं इन्कम किती येतं तर ते अझ्युम करायचं महिन्याला 7,500 रुपये इन्कम आहे असं मानून ते कॅल्क्युलेशन हे केलं जातं. ओके, दीज आर द 2 एक्झाम्पल्स. Now, the remaining part is the presumptive income computed at the rate 1,000 per ton or ₹7,500 per vehicle per month is final income and no further expenses will be allowed or disallowed. आपण ही जी प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम पाहतोय त्यामध्ये जे आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आत्ता हा जो सेक्शन आहे सेक्शन 44AE याप्रमाणे जर एखादी गाडी छोटी असेल तर त्या गाडीचं इन्कम महिन्याला 7,500 आहे असं मानलं जातं महिन्याचं इन्कम. जर ती गाडी हेवी गुड्स व्हेकल असेल तर एका टनाचं 1,000 रुपये महिना इन्कम मानलं जातं. आणि याप्रमाणे जे आपण इन्कम कॅल्क्युलेट करू पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये इन्कम कॅल्क्युलेट केलं 11,40,000. पहिलं जे एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पलमध्ये आपण इन्कम कॅल्क्युलेट केलं 8,10,000. हे जे इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं दिस इज द फायनल इन्कम. हे फायनल इन्कम आहे आणि त्या इन्कममधून अजून कुठलीही डिडक्शन त्यामधून दिली जात नाही. बघा अंडर नॉर्मल प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट टॅक्सेबल बिझनेस इन्कम विल बी कॉम्प्युटेड आफ्टर अलाविंग डिडक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ एक्सपेन्सेस विच आर डिडक्टेबल ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट आफ्टर डिसअलाविंग एक्सपेन्सेस विच आर नॉट डिडक्टेबल ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. जर त्या व्यक्तीनं नॉर्मल सिस्टीममध्ये असेल तर काही एक्सपेन्सेस अलाउड होतात किंवा डिसअलाउड होतात. परंतु जर जेव्हा एखादा व्यक्ती प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन सिस्टीम सिलेक्ट करतो त्यावेळेला या सिस्टीमप्रमाणे त्या बिझनेसचं इन्कम एकतर महिन्याला 7,500 प्रमाणे कॅल्क्युलेट केलं जातं जर ती गाडी छोटी असेल किंवा जर हेवी गुड्स व्हेकल असेल तर एका टनाला 1,000 पर मंथ याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्या इन्कममधून कोणतेही डिडक्शन दिली जात नाही. बघा इन केस ऑफ अ पर्सन हु इज ऑप्टिंग प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44AE जर एखाद्या व्यक्तीने या सेक्शन 44AE प्रमाणे ही जर स्कीम निवडली असेल तर द प्रोव्हिजन्स ऑफ अलावन्स और डिसअलावन्स ॲज प्रोव्हाइडेड अंडर इन्कम टॅक्स विल नॉट अप्लाय अँड इन्कम कॉम्प्युटेड ऑन प्रिझम्प्टिव्ह रेट जे रेट्स आहेत एका टनाला 1,000 पर टन एका टनाला 1,000 रुपये पर मंथ किंवा 7,500 रुपये पर मंथ विल बी द फायनल इन्कम. ते त्याप्रमाणेच इन्कम जे येईल ते फायनल इन्कम मानलं जाईल. इन अदर वर्ड्स द इन्कम कॉम्प्युटेड ॲट द रेट ₹1,000 पर टन और ₹7,500 पर मंथ ओके पर व्हेकल विल बी द फायनल इन्कम ऑफ द बिझनेस अँड नो फर्दर एक्सपेन्सेस विल बी अलाउड और डिसअलाउड.
जे आपण एक्झाम्पल पाहिले की जर छोटी गाडी असेल तर त्या छोट्या गाडीचं प्रत्येक गाडीचं इन्कम महिन्याला 7,500 आहे, ह्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि जर ती गाडी हेवी गुड्स व्हेकल असेल तर त्या गाडीचं इन्कम एका टनाला 1,000 रुपये पर मंथ आहे असं मानलं जातं. एका टनाला 1,000 रुपये पर मंथ याप्रमाणे इन्कम कॅल्क्युलेट होईल आणि ते फायनल इन्कम असेल त्यातून पुढे कोणताही खर्च त्यातून वजा केला जाणार नाही, अलाउड किंवा डिसअलाउड होणार नाही. पुढे काय सांगितलं बघा, हवेवर इन केस ऑफ अ टॅक्स पेयर बिईंग अ पार्टनरशिप फर्म, जर तो बिझनेस पार्टनरशिप फर्म असेल, पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था जर असं गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करत असेल आणि त्यांनी ऑप्टिंग द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम, त्यांनी जर ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम निवडली असेल, फक्त कुणासाठी हा नियम आहे बघा, पार्टनरशिप फर्मसाठी. बघा, फ्रॉम द इन्कम कॉम्प्युटेड, जे काय आपण इन्कम कॅल्क्युलेट केलेलं आहे ॲट द रेट 7,500 पर व्हेकल, ओके, ह्याप्रमाणे जे काही इन्कम आपण कॅल्क्युलेट केले, गाडीचं इन्कम महिन्याला 7,500, त्यामधून फर्दर डिडक्शन कॅन बी क्लेम्ड ऑन अकाउंट ऑफ रेम्युनरेशन अँड इंटरेस्ट पेड टू पार्टनर्स ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट. जर एखादी भागीदारी संस्था पार्टनरशिप फर्म जर असा गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करत असेल आणि त्या बिझनेसनं जर ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनची स्कीम निवडली असेल तर जो काही त्यांचा इन्कम येणार आहे या स्कीमप्रमाणे त्या इन्कममधून फक्त हे रेम्युनरेशन अँड इंटरेस्ट पेड टू पार्टनर्स, आपल्या पार्टनरशिप फर्मचे जे पार्टनर्स आहे त्यांना जे काही व्याज पेड केलं जातं किंवा जे मानधन पेड केलं जातं, हा तेवढा खर्च डिडक्ट करण्याची परवानगी आहे. बाकी कोणताही खर्च वजा करता येत नाही. बघा, प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंतर्गत आपण 3 सेक्शन पाहिले. पहिल्या लेक्चरला सेक्शन 44 AD जो बिझनेससाठी आहे, त्यानंतर सेकंड लेक्चरला सेक्शन 44 ADA जो प्रोफेशनलसाठी आहे, आणि आत्ताचा जो सेक्शन आहे सेक्शन 44 AE हा गुड्स ट्रान्सपोर्ट करणाऱ्या बिझनेसमनसाठी आहे. जे आपण ह्या तिन्ही सेक्शनप्रमाणे इन्कम कॅल्क्युलेट करतो त्या इन्कममधून कोणताही खर्च वजा करायला अलाउड नाही, ओके. परंतु जर एखादी पार्टनरशिप फर्म, एखादी भागीदारी संस्था जर असा गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करत असेल आणि त्यांनी जर ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम निवडली असेल तर त्यांचं जे काही इन्कम येईल या कॅल्क्युलेशनप्रमाणे, या सेक्शनप्रमाणे जे इन्कम येईल त्या इन्कममधून ते हे 2 खर्च वजा करू शकतात. पहिला म्हणजे कोणते खर्च वजा करता येतील, डिडक्शन कॅन बी क्लेम, कशाची डिडक्शन त्यांना मिळू शकते, ऑन अकाउंट ऑफ रेम्युनरेशन अँड इंटरेस्ट टू पार्टनर्स. जे कोण पार्टनरशिपचे भागीदार संस्थेचे पार्टनर्स आहेत त्यांना जर कोणतं रेम्युनरेशन दिलं असेल, त्यांना जर काय व्याज पेड केलं असेल तर हे 2 खर्च त्यांच्या इन्कममधून, त्यांच्या बिझनेसच्या इन्कममधून वजा करायला अलाउड आहे. फक्त कोणासाठी आहे हा नियम, पार्टनरशिप फर्मसाठी. जर त्यांनी हा गुड्स ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत असेल आणि त्यांनी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम निवडली असेल तर ह्या सेक्शनप्रमाणे, स्कीमप्रमाणे जे काही इन्कम येईल त्या इन्कममधून फक्त हे 2 खर्च वजा करण्याची परमिशन आहे, बाकी कोणताही खर्च वजा करायला अलाउड नाही. आणि पुढे बघा, व्हाईल कॉम्प्युटिंग इन्कम ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44 AE सेपरेट डिडक्शन ऑन अकाउंट ऑफ डेप्रिसिएशन इज नॉट अवेलेबल. ओके, डेप्रिसिएशनची वगैरे कोणती सूट मिळणार नाही, परंतु डेप्रिसिएशनची सूट मिळाली असं समजून ॲसेटचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे. हावेवर द रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ असेट युज्ड इन सच बिझनेस ऑर प्रोफेशन शॅल बी कॅल्क्युलेटेड ॲज इफ डेप्रिसिएशन हॅज बीन ॲक्च्युली अलाउड. डेप्रिसिएशन अलाउड केले असं समजून त्या असेटचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे आणि त्या असेटची नेट बुक व्हॅल्यू ही शोधून काढली पाहिजे प्रत्येक वर्षी. अँड लास्ट पॉईंट इज नो नीड टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स ॲज प्रिस्क्राइब्ड अंडर सेक्शन 44 AA. जो बिझनेसमन, जो प्रोफेशनल प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम निवडतो त्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याचं बंधन नाही. बघा, इन केस ऑफ अ पर्सन ऑप्टिंग प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44 AE द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44 AA रिलेटिंग टू मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स विल नॉट अप्लाय. सेक्शन 44 AA प्रमाणे जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात ते मेंटेन करण्याची आवश्यकता नाही. इन अदर वर्ड्स, इफ अ पर्सन अडॉप्ट्स द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44 AE, जर एखाद्या बिझनेसमनने, व्यावसायिकाने
हा जो काही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनची स्कीम आहे सेक्शन 44AE अंतर्गत जी गुड्स ट्रान्सपोर्ट करणाऱ्या बिझनेसला दिली जाते, ही जर निवडली अँड डिक्लेअर्स हिज इन्कम ॲट द रेट 7,500 पर व्हेकल पर मंथ, देन ही इज नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट ॲज रिक्वायर्ड बाय द लॉ. तर त्यांना त्यांच्या बिझनेसचे कोणतेही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची आवश्यकता नाही. आणि पुढे सांगितलेलं आहे की ॲप्लिकॅबिलिटी ऑफ द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू ॲडव्हान्स टॅक्स. टॅक्स कधी पेड करायचा आहे त्यांनी सांगितले, देर इज नो एनी कन्सेशन ॲज रिगार्ड टू पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स in case of a person who adopt presumptive taxation scheme, and hence he will be liable to pay advance tax even if he adopt the presumptive taxation under section 44AE. जो काय टॅक्स असेल त्याप्रमाणे तो टॅक्स हा पेड करावा लागेल, त्यामध्ये कोणतीही सवलत किंवा कोणतीही सूट ही दिली जात नाही. आणि पुढे जो पॉईंट आहे शेवटचा तो बघा, प्रोव्हिजन्स टू बी अप्लाइड इफ अ पर्सन डज नॉट ऑप्ट फॉर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम. ह्या स्कीम अंतर्गत त्यानं बिझनेसनं रजिस्ट्रेशन केलेलं नाही, हा ऑप्शन निवडला नाही, परंतु त्यांनी त्यांचे इन्कम कमी दाखवलं असेल अँड डिक्लेअर्स इन्कम ॲट अ लोअर रेट. लोअर इन्कम दाखवलं म्हणजे अगदी 1,000 पर टनपेक्षा कमी इन्कम किंवा महिन्याला 7,500 पर व्हेकलपेक्षा कमी इन्कम जर बिझनेसचं दाखवलं असेल तर नेहमीप्रमाणे ए पर्सन कॅन डिक्लेअर हिज इन्कम ॲट अ लोअर रेट. तो व्यक्ती, तो बिझनेसमन कमी इन्कम दाखवू शकतो, परंतु हावेवर इफ इट डज सो, जर इन्कम कमी दाखवलं देन ही इज रिक्वायर्ड टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ ॲक्ट अँड गेट हिज बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिटेड. जर दाखवलेले इन्कम हे कमी आहे, ते इन्कम खरंच कमी आहे का, खरं इन्कम आहे का, ह्याच्यासाठी त्या बिझनेसनं ते बुक्स ऑफ अकाउंट्स कंपल्सरी मेंटेन करावे लागतात आणि त्याचं ऑडिटसुद्धा करून घेणं हे कंपल्सरी आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सेक्शन 44AE, which is relating to the presumptive taxation scheme for the businesses which are engaged in the goods transportation. जे गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम आहे. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.